काय रे पुरींच्या नादाला लागतो पुरींच्या नादाला लागतो नाही पुरींच्या नादाला लागतो खोबरा करून टाकल आपल्या लाईनकडे बघणं सुद्धा एक कला आहे. लाईनला पण नाही कळलं पाहिजे की आपण तिच्याकडे बघतोय. समोर मॅडम किंवा सर आले ना तरी पण आपल्याला आपल्या लाईनकडे बघता आलं पाहिजे एकदम सूम मध्ये. मला घरी तुझी फार आठवण येते. इथे राधी शिरोडकर तुझी लाईन आली बघ. हाय मेरी केवड़ा कैसे पटवरे तेरे को. लय झालं आता घरी जायचं. कसं लावलं असतील रे. आणीबाणी मुर्दाबाद तुझ्याचा विशेष असो. जर्मनीचं उदाहरण घ्या. जपानची प्रगती बघा. शिस्तीमुळेच ते देश पुढे गेले. आपला देश सुद्धा शिस्तीनंच पुढे जाईल. पुढल्या वर्षी 10वीचं वर्ष आहे. ध्यानात असू द्या. काय एक विचार कर. तू जर प्रेम केलंस आणि तुम्हा दोघांना जर कोणी त्रास दिला तर कसं वाटेल तुला. ए आपल्याला लाईन देते का. अजिबात नाही. वाटचड बोल ना लवकर. मला तू आवडतेस. मुळामध्ये चूक आपली आहे ना मग शिक्षा ही सोसलीच पाहिजे. त्याच्यातच खरी हिंमत आहे. शाळेतनं काढून टाका. सरळ पोलिसात द्या आणि रिमांड होम मध्ये पाठवा. अहो गुप्ते साहेब आमची मुलं म्हणजे काय रस्त्यावर पडली आहेत का. कशाला लागते स्वातंत्र्य. गाड्या धावतायत ना वेळेवर. सगळी कामं पटापटा होत आहेत ना. बस झालं एवढं. आणि तुमच्या हक्काचं काय. उद्या दुसऱ्या कवर घालून आण. ए जोशी लाईन मारायला जातो ना तिथे. काहीतरी काय बोलतो. आपलं स्वप्न काय माहितीये ना. पोरं विरुद्ध पोरी अशी एक कबड्डीची मॅच घ्यायची.